हॅलो. हॅलो. हा नमस्ते सर. नमस्ते, बोला. बाळासाहेब काळे. बोला की. काय नाही, हे साबळे पाटलाचं पाहताय मी. तुम्ही प्रहारचं काम करताय ना? हो हो हो. हे बच्चू भाऊवर टीका करतोय हरामखोर काय. बरोबर आणि आहे. ऐका ना गंमत त्याची. करतोय टीका. बहुतेक 20 का 21ला माझा युट्यूबला व्हिडिओ घेतला, आवळा सक्सेस स्टोरी. स्वतः इथं शेतात आलता माझ्या. त्यांनी बर 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 बर. त्याच्या अगोदर तो शेवग्यात बोलत होता, नंतर ती ऋतू आला. त्याला हरामखोराला काही नॉलेज नाही शेतीचं, फक्त म्हणजे ते काय म्हणतो, कोणतं वक्तृत्व कौशल्य, सिस्टमॅटिक बोलतंय आणि भुरळ पाडतंय समोरच्यावरती. सिस्टमॅटिकचा विषय नाही. सिस्टमॅटिक बोलायला आपल्यात लय पोर आहे ती, पण सुसंस्कृत आहे ती काय. एकटाच ती सिस्टमॅटिक बोलतोय. हो हो हो. तसं त्याचा तो गैरसमज आहे, गोड गैरसमज. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आपल्याला पण करता येतंय, पण आपल्याला माहिती आपण पुढे चाललोय ना. बघा, तुम्ही एक सामान्य शेतकरी आहे काय, आवळा पिकवता, बरोबर आहे. हो. म्हणजे तुम्हाला कळतंय की बच्चू भाऊंचा त्याग, शेतकऱ्याविषयीची असणारी तळमळ, आणि हरामखोर रवी साबळे ह्याला लाज वाटायला पाहिजे होती. भडव्याला हा शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून घेतो, आणि शेतकरी नेत्यावर मग भाऊ असतील, शेट्टी साहेब असतील, अजित नवले साहेब असतील, पुन्हा रविकांत तुपकर असतील. आम्ही गेले 15 वर्ष झालं चळवळीत घराचा कोळसा करून काम करतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कमिशन खातोय, शेतकऱ्याचं कमिशन खातोय, रोप विकतोय, महाग विकतोय रोप इतर ह्याच्यापेक्षा, लोकांपेक्षा हा रोप महाग विकतो, बरोबर आहे. पण काय वाटतं लोकांना की हा चांगलं मार्गदर्शन करतो, पण भडवा चांगलं मार्गदर्शन करत असताना लोकांना शेतकऱ्यांना लुटायचं काम करतो. मी सामान्य शेतकरी नाही, म्हणजे मी तुम्ही बोलला सामान्य नाही. ऐका, शेतकरी हा सामान्य मान्य. मी जरी असलो, आता मी ऊस उत्पादक आहे, केळी उत्पादक आहे, पण आपण सामान्यच आहे. हो काय, आपण आपल्या कौशल्याने, आता तुम्ही आवळा पिकवता, तुम्ही सांगितलं, तुम्ही 2021चा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार विजेता आहे मी. क्या बात आहे. 2021. सुंदर सुंदर सुंदर. शुभेच्छा तुम्हाला, अभिनंदन. पण मला सांगा, अशा लोकांमुळं शेतकरी गेली 150 वर्ष झालं काय, देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आलं, तरी सुद्धा आपण ह्या अशा लोकांच्यामुळं सामान्य शेतकरी आणि आपली मानसिकता बघा ना, ह्या लोकांमुळे आपण किती खचून जातोय. सोडा, मी काम करतो, आपण झडतो, आबदतो, बच्चू भाऊ सारख्या नेत्याला मानतो, पण शेतकऱ्याच्या मनात ह्याने विष कालवण्याचं काम केलं भाडव्याने. ह्याचं वय काय, अरे साल्या, तुझ्या बापाने का असे कपडे घालून ट्रॅक्टर ये म्हणा, आमच्यात बी ट्रॅक्टर आहेत, आम्ही बी नांगरतो, आम्ही बी रानात आबदतो, जरा ये बघायला आम्ही कसं आबदतो. ते फक्त दाखवायचे. अहो साहेब, नालायक, नीच भाड्या, नीच. ऐका, परत आता मला नाही त्या राजकारणात पडायचं. राजकारणात पडायचं